मनसे विरोधात आता गुणरत्न सदावर्ते आक्रमक झाले। राज ठाकरेंच्या विरोधात सदावर्ते तक्रार करणार आहेत। सदावर्ते तक्रारीसाठी पोलीस आयुक्तांकडे निघाले। गुणरत्न सदावर्ते मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि पदाधिकारी यांच्या विरोधात आता मुंबई पोलीस आयुक्त यांच्याकडे तक्रार करणार आहेत। बँक आणि खासगी आस्थापनात मराठी भाषा सक्ती विरोधात सुरू असलेल्या कार्यकर्त्यांची ते तक्रार करणार आहेत। बँक आणि खासगी आस्थापनांमध्ये मराठी वापरली जाते का याची सध्या मनसे कार्यकर्त्यांकडून तपासणी केली जाते आणि या दरम्यान अनेक कर्मचाऱ्यांना अरेरावी केली जाते आणि या सगळ्या विरोधात आता गुणरत्न सदावर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। कारण राज ठाकरेंच्या विरोधात सदावर्ते तक्रार करणार आहेत। सदावर्ते तक्रारीसाठी आता पोलीस आयुक्तांकडे निघालेत। गुणरत्न सदावर्ते मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि पदाधिकाऱ्यांच्या विरोधात मुंबई पोलीस आयुक्तांकडे तक्रार करणार आहेत। बँक आणि खासगी आस्थापनांमध्ये मराठी भाषा असावी, मराठी भाषेचा वापर केला पाहिजे असा मनसेचा आग्रह आहे, राज ठाकरेंचा आग्रह आहे। मात्र यावरून अनेक ठिकाणी बँक आणि आस्थापनांमध्ये मनसे कार्यकर्त्यांकडून अरेरावी केली जाते आणि या विरोधातच आता गुणरत्न सदावर्ते आक्रमक झाले। गुणरत्न सदावर्ते राज ठाकरे यांच्या विरोधात आता तक्रार करणार आहेत। मनसे विरोधात गुणरत्न सदावर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। राज ठाकरेंच्या विरोधात ॲडव्होकेट सदावर्ते आता तक्रार करणार आहेत। सदावर्ते तक्रारीसाठी पोलीस आयुक्तांकडे निघाल्याची माहिती आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या विरोधात गुणरत्न सदावर्ते तक्रार करणार आहेत। बँक आणि इतर आस्थापनांमध्ये मराठी वापरलीच पाहिजे असा आग्रह मनसेचा आहे आणि त्यासाठी गेल्या काही दिवसांपासून मनसे पदाधिकारी अनेक ठिकाणी बँक आणि आस्थापनांमध्ये जाऊन मराठीचा वापर होतोय का याची तपासणी करतात आणि त्याच दरम्यान तिथल्या अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना अरेरावी केली जाते, धक्काबुक्की केली जाते आणि या सगळ्या विरोधात आता गुणरत्न सदावर्ते आक्रमक झाले। गुणरत्न सदावर्ते आता मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची तक्रार करणार।